जय महाराष्ट्र। आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे व सन्माननीय आमीसाहेब ठाकरे यांचे मी मनापासून आभारी आहे का त्यांनी आज मला पुन्हा एक काम करण्याची संधी दिलीत आणि त्या संधीचे साक्षीदार ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलं असे सन्माननीय बैसान्य साहेब व आमचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र साहेब यांनी मला आज एक कार्यकर्त्याला महाराष्ट्रात काम करण्याची संधी दिलीत। त्या कामाचा मी नक्कीच साहेब सोनं करीन आणि जिथे अन्याय होईल तिथं महाराष्ट्र सैनिक म्हणून नेहमी धावून जाईल। औद्योगिक क्षेत्रामध्ये जिथे तर कामगार अन्याय होतो तिथं मनसेचा एक कार्यकर्ता म्हणून नक्कीच त्यांना न्याय मिळवून देईल हे आपल्याला गवाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रातली जी औद्योगिक वसाहत आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी औद्योगिक वसाहत असेल ज्याला इंडस्ट्रियल झोन आपण संबोधित करतो त्यात रायगड हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि रायगड, तर रायगडमध्ये स्थानिक भूमिपुत्रांचा मोठा विषय आहे। आज तुम्ही जर पाहिलं तर नवी मुंबई एअरपोर्ट असेल किंवा मग स्थानिक ज्या नवीन कंपन्या असतील तिथे 80% स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी आपल्याला एक सक्षम नेतृत्व हवं होतं जे आपल्या रोजगार विभागासाठी इथे स्थानिक भूमिपुत्रांसाठी काम करेल, रोजगार व स्वयंरोजगारासाठी काम करेल। अशासाठी आम्ही रुपेश वासुदेव पाटील यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी आज नियुक्ती करीत आहोत। त्यांचं विभागातर्फे आणि पक्षातर्फे मी हार्दिक अभिनंदन करतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रुपेश पाटील यांना मोठी जबाबदारी। मनसे रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी रुपेश पाटील यांची नियुक्ती। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महत्त्वाचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे तसेच मनसेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, अमितजी ठाकरे, रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांचे अतिशय विश्वासू सहकारी राहिलेले रुपेश पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र बैसाणे यांच्या हस्ते ही नियुक्ती देण्यात आली। या नियुक्तीने रायगड जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। यावेळी उपस्थित रोजगार व स्वयंरोजगार विभाग महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र बैसाणे, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सिद्धी अंगणे, चिटणीस महाराष्ट्र राज्य सोनी पी. बेबी, माजी पोलीस अधिकारी संजय जाधव, हिरामण जेधे, रोहित पाटील, विशू गिरी, ओमकार कचरे, पारस दरेकर, रोहन पाटील, निकेश पाटील या